आणि एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। गोरेगाव नेस्कोच्या ड्रग्ज पार्टीमध्ये ड्रग्ज घेतल्यानंतर बचावलेल्या तरुणीच्या जबाबामध्ये आणखी एक खुलासा झालेला आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये इतर ठिकाणी झालेल्या प्रोग्राम्समध्ये एक्स्टसी ही ड्रग्जची गोळी घेतल्याची तरुणीने कबुली दिलेली आहे। तर मुंबईतल्या सर्वच कॉन्सर्ट्समध्ये सर्रासपणे ही ड्रग्जची विक्री आणि सेवन होतंय का अशीच चर्चा यामुळे रंगतीये। तर सध्या या तरुणीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिने पोलिसांकडे दिलेल्या जबाबामध्ये ही कबुली दिलेली आहे। आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, काय अधिकची माहिती आहे? आकांक्षा, नक्कीच आपण जर पाहिलं तर गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी प्रकरणात बचावलेल्या तरुणीच्या जबाबात आणखी एक महत्त्वाचा खुलासा झालेला आहे की याआधी देखील एका बीकेसी मध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये याच तरुणींनी आणि त्यांच्या मित्रांनी एक्सिटी ही या ड्रग्जची गोळी घेतल्याची कबुली आता पोलिसांना दिलेली आहे। त्यामुळे एकूणच मुंबईतल्या होणाऱ्या कॉन्सर्टबाबत प्रश्न उपस्थित होतोय की या ठिकाणी देखील ड्रग्जची विक्री किंवा त्याचं सेवन हे करण्यात येत होतं का। सध्या या तरुणीवरती अतिदक्षता विभागात रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। त्यामुळे तरुणीच्या जबाबातून आलेली ही बाब खूप गंभीर आहे, महत्वाची आहे आणि याच अनुषंगाने आता मुंबई पोलिसांकडनं देखील सतर्कता बाळगली जाणार आहे। येणाऱ्या काळांमध्ये जे कॉन्सर्ट्स आणि ज्या अशा पार्टीज होतात त्यावरची मुंबई पोलिसांची करडी नजर राहणार आहे। त्यामुळे गोरेगाव नेस्को ड्रग्ज पार्टी मध्ये झालेल्या प्रकारानंतर आता इतर कॉन्सर्ट बाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्या अनुषंगाने चौकशी ही देखील सुरू आहे। जे त्या ठिकाणी गेलेले विद्यार्थी होते त्यांचे देखील जबाब हे नोंदवले जात आहेत। जवळपास 15 ते 20 जणांचे आतापर्यंत जबाब नोंदवण्यात आलेले आहेत आणि अनेक नवीन खुलासे या येणाऱ्या प्रकरणात पुढे येतील आपल्याला पाहायला मिळेल। आकांक्षा, निश्चित। हो, धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।